हा आहे बेबी शार्क. किती सुंदर दिसतोय हा. आणि हा कसा आहे मावशी? नाव काय? मंदा मावशी. हे बघा केवढी मोठी सुरमई आहे. का फ्रेश असं सुरमई दिसते आपल्याला इथे. गुड मॉर्निंग पब्लिक. सो आमची मॉर्निंग झालेली आहे. इकडे आहे आपला सीचा व्ह्यू. आणि आता आम्ही चाललोय फिश मार्केटला. काहीच माझं स्वप्न होतं ऍक्च्युली. मी ना कधीच फिश मार्केटला गेलेलो नाहीये. म्हणजे असं घाणेरड्या फिश मार्केटला गेलोय, पण असं जे प्रॉपर फिश मार्केट असतं ना कोळी लोकांचं, त्या फिश मार्केटला मी कधीच गेलो नाही. काहीच आम्ही पोहोचलोय हरण्यातल्या फिश मार्केटला. आणि हे असं काहीसं आहे हे फिश मार्केट. आणि आपण आतमध्ये जाऊयात आता. भाई साहेब इतकं नॉस्टॅल्जिक आहे ना हे. असं काहीतरी भारी वाटतंय गाईज. इकडे असं फुल मासे बिसे दिसतात हे बघा. इकडे फुल कोळंब्या आणि इथे सगळं तर कोळंबीच दिसत आहे. सो आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात अजून कोणते कोणते मासे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहीच हे बघा खेकडे आहेत इथे. आणि इथे ऑक्टोपस आहे. काय? माकुल. माकुल. आणि याला काय म्हणतात? ऑक्टोपस ना. आणि हे कोळंबी. कोळंबी सुद्धा आहे तिकडे. ते काय? आणि गाईज हा हे बांगडा मासा. हे बघा गाईज. दादा कोणता मासा आहे? नेप. नेप मासा आहे गाईज हा. नेप. हा बघा कसं ओरडतात मावशी. आणि इथे पापलेटचा लिलाव चालू आहे. हे बघा इथे पण सगळे पापलेट आहेत. कोळंबी मला कोळंबी खूप आवडते गाईज. सुंदर दिसते. सो गाईज इथे आहे बेबी शार्क. मी घेऊ शकतोय का हातामध्ये दाखवायला? हे बघा हा आहे बेबी शार्क. किती सुंदर दिसतोय हा. आणि हा कसा आहे मावशी? गजब बेइज्जती है. 100 रुपये एक पीस आहे हा. 100 रुपये एक पीस. चल आपण पुढे जाऊयात. सो गाईज जे ओजी मार्केट आपल्याला हवं होतं ना, म्हणजे जिकडे आपल्याला फिश घ्यायचे, सो ते मार्केट हेच आहे. इथे आपल्याला फिश मिळणार आहे, ते पण वाट्याने. आणि याच्या आधी आपण जिकडे गेलो होतो ना, ते सगळं होलसेल मार्केट होतं. सो आता आपण जाऊयात आणि आपल्याला इथे बघा किती सुंदर फिश दिसत आहेत. सो मला किती दिवस झाला घोळ मासा खायचा आहे. घोळ मासा खायचा मला. मी प्राजक्ता कोळीचा इंटरव्ह्यू पाहिला भाटुपाचा, आणि त्यापासून मला घोळ मासा खायचा होता. आता आपण घोळ मासा बघूयात आहे का इथे. फूड स्टॉल आहे, फिशचा स्टॉल आहे. इकडे कोळंबी आहे, सुरमई आहे, पापलेट आहे. हे सुरमई आहे ना? सुरमई आहे ना? हे बघा किती सुंदर अशी स्वच्छ अशी सुरमई आहे इथे. किती चमकतीये भारी. आणि कशी आहे ही सुरमई मावशी? कशी आहे सुरमई? सुरमई कशी आहे? एक पीस 300. किती? 300 रुपयाला बसते. एक पीस 300 ला आहे सुरमईचा. आणि पापलेट? प्लेट 5 पीस 1000ला बसतात. 5 पीस 1000 ला आहे पापलेट. म्हणजे या साईजचं पापलेट तुम्हाला 200 रुपयाला एक पापलेट मिळतं. आणि एकदम फ्रेश असं छान पापलेट असतं. सो गाईज ही बघा मॉन्स्टर कोळंबी. ही किती मोठी कोळंबी आहे तुम्ही बघू शकता. आणि हा वाटा कसा आहे मावशी? एक अच्छा हे एक अख्खं 700 किंवा 800 ला मिळून जातो तुम्हाला. आणि किती छान दिसतंय हे सगळं. तुम्ही बघू शकता इथे इतक्या सुंदर पापलेट. आणि सुरमई मासी साईज पण डिफरंट आहे इकडे. आणि पापलेटची साईज वरून त्याचा जो काय रेट आहे तो ठरला जातो. म्हणजे जर छोटं पापलेट असेल तर 200, मग त्यापेक्षा मोठं 300, जर खूप मोठं असेल तर 400 500 असं त्याचा रेट ठरलेलाच असतो. सो गाईज आता इथे रेट ठरवणं चाललंय. म्हणजे बेसिकली जेव्हा आपण मासे घ्यायला येतो तर त्यांचा एक असा रेट ठरवतात. सो असं काहीतरी रेट ठरवणं चालू आहे की बाबा हा वाटा कितीला, तो वाटा कितीला. सो आपण बघूयात काय चालतंय, काय कसं होतंय. तर सो गाईज आपण जो वाटा घेतलाय ना, हा एक वाटा. हा वाटा दाखव. हे बघा हा जो वाटा आहे, हा एक वाटा आपल्याला मिळालाय 300 ला. आणि मस्त अशी कोळंबी दिसते. ही छोटी कोळंबी आहे. मागाशी मी तुम्हाला जी दाखवली ती मोठी कोळंबी होती. सो हा वाटा आपल्याला भेटलाय 300 ला. अजून आपल्याला बांगडा, सुरमई आणि पापलेट पण घ्यायचंय. सो आता यांचा जरा रेट चालू आहे, आपण बघूयात काय होतंय. सो आम्ही घरी सुद्धा बांगडा आणि कोळंबीचा वाटा घेतलेला आहे, जो आम्हाला चाकणला न्यायचा आहे. आणि सो गाईज इकडे मावशी सुरमई कापतायत. आणि ते बघायला जितकं भारी वाटतं ना, म्हणजे असं मस्त त्याचे पीसेस काढताय आणि इतका फ्रेश असं सुरमई दिसते आपल्याला इथे.
सो हे बघा आपण एवढे फिश घेतले याच्यामध्ये आहे कोळंबी आणि बांगडा आणि इकडे पण आहे कोळंबी आणि बांगडा आणि कोळंबी मध्ये आपण छोटी कोळंबी मोठी कोळंबी सगळं घेतलेलं आहे. चला आपण आता बाकीचे मासे घेऊयात. हे बघा केवढी मोठी सुरमई आहे. हे बघा केवढी मोठी सुरमई आहे. हे घ्या ठरलं हे. सो गाईज हे असे 2 वाटे आम्ही 1300 ला घेतले. म्हणजे 1300 मध्ये आम्हाला मिळालेत 12 पीस. आता हे आपण पॅक करूयात. 12 पीसच. जरा माईक लावा. माईक लावताना हे बघ हे सगळं 600 मध्ये आहे. तुम्हाला कमी करून आम्ही देत आहोत. कोलंबी आहे, पापलेट आहे, सुरमई आहे, सगळ्यामध्ये कमी होतात. बोलून जायचा. आणि गाईज आम्ही सगळ्यात पहिलं इथे यांची बोहणी आम्हीच केली होती आणि सगळ्यात पहिलं आम्ही इथेच मासे घेऊन गेलो होतो. म्हणून मावशींनी परत आम्हाला कमी केले. हो ना मावशी? हो म्हणून आम्ही परत खूप हो कधी आल्यावर पुन्हा इथेच या. हा कोणाकडे जाऊ नका. हा बस स्टॉलचा नंबर वगैरे नाही. हो नंबर वगैरे नाही. आम्ही ते बसायला असतो. हे या मावशीचा चेहरा लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा इथूनच तुम्हाला मासे घेऊन जायचंय. मंदा मावशी. नाव काय? मंदा मावशी. मंदा मावशींच्या स्टॉलवर तुम्हाला यायचं आणि मासे घेऊन जायचे. आम्ही पण नंतर जेव्हा याल ना मावशी आम्ही हे व्हिडिओ टाकणार आहे. तुमचं चेहरा आम्हाला लक्षात राहणार आहे. परत कधी आलो का फक्त मंदा मावशींकडेच मासे घेणार. थँक्यू मावशी. हा थँक्यू. हे बघा इकडे तुम्हाला सुकी मच्छी सुद्धा मिळेल. इकडे आपल्याकडे जावळे म्हणजे सुकटे, बोंबिले, सोडेत आणि अशी सगळी सुकी मच्छी पण मिळते इथं आपल्याला. सो गाईज आम्ही एवढी मच्छी घेतली आहे बघा. याच्यामध्ये आहे पापलेट, बांगडा, सुरमई आणि कोळंबी. चला इतके डेंजर आहेत ना ह्या दोघी. इतके भाव करतात ना भाई, डेंजर. डायरेक्ट 1200 एक वाटा होता. यांनी 1200 2 वाटे घेतले. बाई साहेब आता कुठेही जाईन ना मी या दोघींना घेऊन जाणार. सो गाईज मला बऱ्याच वेळापासून तुम्हाला दाखवायचं होतं. माडी दुकान दिसलं पाहिजे. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा. इकडे आलात कधी मच्छी वगैरे घेतली त्यानंतर तुम्ही या माडी दुकानात येऊन रिफ्रेश होऊ शकता. या कोकणच्या फिश मार्केटमध्ये पण आपल्याला काही आपले फॅन्स भेटले आणि ते सातारचे होते आणि त्यांना भेटून मला खूप मस्त वाटलं. सो जेव्हा तुम्ही मासे घेता फिश मार्केटमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला ते साफ करावे लागतात आणि आम्ही 100 मध्ये हे साफ करून घेतले. आमच्या मासे त्याच्यामध्ये बांगडा होता आणि आपली कोळंबी होती. तर आम्ही साफ करून घेतोय ते. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. तर मावशीने सांगितल्याप्रमाणे ओलं खोबरं, मिरची, लसूण, कोथिंबीर अजून वाटायचं. मिक्सरला वाटून घ्यायचं. थोडा कांदा, थोडा लसूण फोडणीला टाकायचं. हळद, तिखट टाकायचं. वाटे शिजून घेऊन पीस टाकायचे. झालं. पीस काय शिजवायचे? आणि किती वेळ शिजवायचे पीस? 15 मिनिटं पण नाही. पण ते असं परफेक्ट कसं शिजवायचं? कधी कधी ते खराब लागत होतं, कधी कधी कच्चं राहतं. शिजवायला लागते. म्हणजे 15 मिनिटं वगैरे शिजवायचं. असं लगेच होतं. थोडा वेळ लागतो. सो गाईज जेव्हा तुम्हाला इकडून कोकणातून मासे आपल्या पुण्यात न्यायचे असतात तेव्हा असं ते पॅकिंग करून देतात. हे बघा असे बॉक्स असतात त्याच्यामध्ये ते पॅकिंग करून देतात बर्फ वगैरे टाकून. असे जेवढे मासे असतील त्याच्यानुसार तो बॉक्स डिपेंड करतो की केवढा बॉक्स आहे. सो गाईज आम्ही एवढे मासे घेतले. आमच्या सगळ्यांच्या हातात मासे, सुके मासे, ओले मासे आणि खूप 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 मासे खाणार आहे आम्ही. मी इतका एक्साइटेड आहे मासे खायला. चलो. सो गाईज मासे घेतल्यानंतर आम्ही स्वतः म्हणजे फिश मार्केटला जाऊन मासे घेतलेत आणि ते आम्ही करायला देतोय. सो इकडे वजन करून ते मासे केले जातात. म्हणजे आपण फिश मार्केटवरून मासे आणले की मग ते वजन करतात आणि त्याचे ते बनवायचे चार्जेस घेऊन मासे आपलेच असतात. सो ते फ्राय वगैरे करून देतात आपल्याला. तर मित्रांनो आपण आपलं रिसॉर्ट सोडलेलं आहे आणि आपण आलोय जेवायला त्याच ठिकाणी. गाईज जेव्हा आवडतं जेवण असतं ना तेव्हा ते खूप लेट येतं. हे बघा सगळे कसे वेटिंग आहे फिश साठी. काय दोघ जण मिळून मला आउटकास्ट करताय. लाल गाईज इतकं टेम्पटिंग दिसतं नाही. कधी येणार आपले बाकीचे फिश? येतात. सो आपला कोळंबीचा रस्सा आलेला आहे गाईज.
हिअर वी हॅव कोळंबीचा रस्सा. लुक ॲट दॅट, किती टेम्पटिंग दिसतंय. आपली सुरमई पण आलेली आहे. पापलेटला किती लागेल दादा? पापलेट पण आणतायत गाईज. आता फक्त पापलेट राहिलंय आणि आता मी जेवायला घेतोय. आणि फायनली आपलं पापलेट पण आलेलं आहे बघा. डॅम. सो गाईज आपल्या थाळीमध्ये बघा किती सुंदर. आता आम्ही खायला सुरुवात करतोय. तो तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. बाय बाय. सो गाईज आमचं जेवण झालेलं आहे. जबरदस्त जेवलोय आम्ही येड्यात. हे बघा, हे याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की आम्ही किती खतरनाक वाला जेवलोय. हे कसं होतं जेवण? कमाल. कसं होतं जेवण? जेवण कसं होतं? आई जेवण कसं होतं सांग ना. खूप मस्त, छान टेस्ट. जेवण कसं होतं? व्हेज ऑलवेज व्हेज. एक मिनिट गाईज, बांगडा इज द बेस्ट. बांगडा इतका मस्त होता ना भाई, एक नंबर. चावी कुठेतरी गायब झालीये आणि आम्हाला आठवतच नाही चावी. तो गाईज आता आम्ही करतोय बनाना राईड. अशा प्रकारे फोनवर बोलता बोलता मावशी हा गेम जिंकलेला आहे. याने जिंकवलं काय? तो तिकडे बघत होता. आम्ही सगळं गुपचूप आलोय शेकोटी करायला. वडा केलाय, वडा केलाय, सांबार पण करायला पाहिजे होतं. बघा गाईज किती सुंदर असं व्ह्यू आहे. बस आतमध्ये हे मंदिर खूप दम लागतोय बघा. आम्ही घेतलेत बोर. या व्ह्यू लागलाय गाईज. हे किती सुंदर आहे. लुक ॲट इट. जसे बॉबी फॅन्स भेटतात.